यानंतर पुढची बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली आहे। अजित पवारांचं सध्या सगळंच गुलाबी गुलाबी चाललंय। अजित पवारांच्या गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनर पासून जॅकेट पर्यंत एकच गुलाबी रंग का असे प्रश्न सर्वांना पडलेत। बघूया। गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी स्टेज आणि आता गुलाबी रिक्षा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जणू गुलाबी कातच टाकली आहे। हा गुलाबी सिलसिला सुरू झाला तो बारामतीच्या सभेपासून। तशी दादांनाही मुख्यमंत्री पदाची गुलाबी स्वप्न पडतच असतील। रंग माझा वेगळा म्हणत दादांनी सगळंच गुलाबी करून टाकलंय। आता अजित पवारांच्या बॅनर पासून ते जॅकेट पर्यंत सध्या एकच रंग दिसतोय, तो म्हणजे गुलाबी। आता अहिल्यानगर मध्ये एका महिलेनेच दादांना तुम्ही सतत गुलाबी जॅकेट का घालता असा प्रश्न विचारला। दादा, मागच्या 1 महिन्यापासून तुम्ही पिंक कलरच्या जॅकेट मध्ये आम्हाला सर्वत्र दिसत आहात, असं का? आणि पिंक कलर तुमचा आवडता कलर आहे का? आम्ही सततच आपण पण वेगवेगळ्या साड्या नेसता, वेगवेगळे कपडे घालता। एखादी गोष्ट तुमच्या जवळच्या सगळ्यांनी सांगितली नाही ही साडी जास्त तुम्हाला पडून दिसते तर तुम्ही सारखी सारखी ती साडी घालता। तसं मला अनेकांनी माझ्या सहकार्याने सांगितलं की जॅकेट जरा चांगलं दिसतं म्हणून मी घालून। राजकारणातला हा गुलाबी रंग तसा नवा नाहीये। केसीआर यांच्या बीआरएसनं महाराष्ट्रातही गुलाबी रंगाचं वादळ आणलं होतं, परंतु ते अचानक लुप्त झालं। आता तोच रंग दादांनी उचललाय। राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या एजन्सीनं हा रंग सुचवल्याचं बोललं जातंय। मात्र दादांची ही गुलाबी चाल विरोधी पक्षातल्या नेत्यांसह सर्व पक्षीयांना भुरळ घालून गेली आहे। आता त्यांना सगळंच गुलाबी गुलाबी आवडायला लागलं। दादा बदलले, एका वाईट आहे का? त्याच्यामुळे कदाचित 100-1 जॅकेट शिवले असतील गुलाबी। आपलं दररोज बघावं तेव्हा गुलाबी जॅकेटच असतं। हरकत नाही, माणसाने असे प्रयोग करायला हवेत। फक्त माणसं किती बदलतात अडचणी आल्यावर, हेच त्याच्यातनं सिद्ध होतं। अडचण सगळ्यांपुढे येते। गुलाबी रंगावरून दादांना डिवचण्याची संधी विरोधकांनीही सोडलेली नाहीये। कुठलाही रंग वापरू दे, लोकसभेमध्ये एवढी लाल झाली आहे, त्यामुळे त्यांनी लाल रंग वापरला तर बरा। पिवळा वापरा, हिळा वापरा, निळा वापरा, लाल वापरा, काही फरक पडत नाही। गुलाबी वापरा, काही फरक पडत नाही। अजित पवारांनी ज्या अमोल कोल्हेंना कसा निवडून येतो ते बघतो असं चॅलेंज दिलं होतं, त्यांनीही गुलाबी रंगावरून दादांना चांगलाच रंग दाखवलाय। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। दादांच्या गुलाबी रंगाची चर्चा विरोधकांमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात रंगली आहे। आणि अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या अर्धांगिनीनं म्हणजे सुनेत्रा पवारांनी गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब लावत दादांचं आयुष्य खऱ्या अर्थाने गुलाबी केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।